Yeah. Yeah. Spike-Eagle. Yeah. मारा याला. अरे यार मी आधी मारणार मग हिसकावणार. माझी स्टाईलच वेगळी आहे. ईगल स्पाय ईगल. डीव्हीडी प्लीज. आणि मी आहे डीव्हीडी दयाराम व्यंकटेश दाभोळकर. अरे अशा उड्या मारून काय मिळणार आहे? समोसा चालतील रे. डीव्हीडी तुझ्या प्लॅन बद्दल माहिती काढूनच राहणार. मला सुपर स्पाय उगाच म्हणत नाहीत. अरे पकडा पकडा. लाडू मस्त झाले. पकडा त्याला तुम्ही पकडा. अरे यार मिठाई वाल्या तू नकली सायंटिस्ट आहेस. फाफडेच मी. प्रोजेक्ट छोला. खोटा सायंटिस्ट. थांब आता तुझा कबूतर बनवतो बघ. ओ नो मी कबूतर झालो. नो अरे यार. त्याला कबूतर का बनवलं? उडून गेला ना. अरे डीव्हीडी तर मिळाली ना. मोठा खोटा सायंटिस्ट बनतो. बनवलं ना कबूतर. बस हेच सायन्स आहे. बाकी सगळं आर्ट आहे. त्याला रसगुल्ले पाकात टाकायचे. तुम्ही इंटरनॅशनल डॉन आहात. आता हे मिठाई वाल्यासारखं बोलणं बंद करा. लहानपणीची सवय. आणि तुम्ही त्या सुपर इगलला पकडत होते की जिलेबीवरच्या माश्या उडवत होते. मी जर नसतो ना तर सिक्रेट प्रोजेक्टची फाईल त्या इगलच्या हाती लागली असती. तो ईगल कुठे आहे बॉस? तो तर कबूतर झालाय. ही काय अवस्था केलीये माझी. उडून उडून थकलो मी यार. जसं की तुम्ही बघत आहात बनी लक्षपूर्वक त्याची पतंग उडवत आहे आणि त्याला मदत करत आहे त्याचा मोठा भाऊ हनी. बाबा मला म्हणायचंय पतंगांचा सामना उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलाय. बनीने हनीला इशारा दिला ढील देण्याचा. फिरते फिरते सनसन पतंग उडतोय छन छन. आणि हा दिला आमच्या बनीने एक जोरदार ढील ढील. आणि अशा प्रकारे समोरच्या पतंगाला केलं ढेर. खूपच उत्तम पार्टनरशिप होती हनी आणि बनीची.
बनी थोडा वेळ मलाही पतंग उडवू दे की रे. शिक्षा करावी. आपण रांगेत आहात. बनी नंतर माझा नंबर आहे. अरे जाऊ दे पोपट, असं नको व्हायला की पतंगासोबत तूही उडून जाशील. असं आता बघाच मी काय करतो ते. पोपट, तू या कबुतराला घायाळ केलंस. अरे हा माझा डाट नाहीये, कळलं काय? हा डीव्हीडीचा डाट आहे. दयाराम व्यंकटेश दाभोळकर त्याचं मिष्टान भंडार होतं. मग अचानक तो सायंटिस्ट झाला आणि इंटरनॅशनल क्रिमिनल सुद्धा. मी त्याच्या सिक्रेट प्रोजेक्ट वर पाळत ठेवत होतो. पण तू पाळत का ठेवत होतास? बिकॉज आय एम सुपर स्मार्ट. आय एम सुपर इगल. मी ज्याच्या मागे लागतो त्याचं जगणं मुश्किल करतो. अरे यार, माझी स्टाईलच वेगळी आहे. या कबुतराचं डोकं फिरलंय बहुतेक. होय, हे कबूतर काय बोलतोय? गरुडासारख्या भयंकर पक्षाला कबूतर म्हणतोस? आय एम स्पाय इगल, सुपर इगल. माझी स्टाईलच वेगळी आहे. डीव्हीडीने मला माणसापासून कबूतर बनवलं. ओ नो. हे बघा बॉस, आम्ही सुपर स्पाय ईगलचे खूप मोठे फॅन आहोत. त्याने मोठमोठ्या केसेस सोडवलेले आहेत. पॉवरफुल माणूस आहे तो. दॅट्स मी. माझी स्टाईलच वेगळी आहे. तुझी स्टाईल खूपच वेगळी आहे. कुठूनही माणसासारखा दिसतच नाहीये. हे डीव्हीडीने केलंय यार. फिल्मच्या डीव्हीडीने की गाण्याच्या डीव्हीडीने? अरे त्या क्रिमिनल डीव्हीडीने. तो सायंटिस्ट आहे. पण तू तर म्हणालास की तो मिठाईवाला आहे म्हणून. अरे तो आधी होता, आता त्याने कुठलं तरी केमिकल टाकलंय. मिठाई मध्ये? ओ काय करू मी ह्याच? नाही, माझ्या बॉडी मध्ये. माझ्यावर विश्वास ठेवा. मी सुपर स्पाय ईगल आहे. प्लीज. डाट वर केमिकल तर आहे. बहुतेक हा खरं बोलतोय मित्रांनो, कळलं काय? ओके, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. चल, तुला बरं करण्यासाठी डॉक्टर भालूंकडे घेऊन जातो. अरे नंदू, डॉक्टर भालू क्लिनिक मध्ये आहेत? नाही, तर बाहेर गावी गेले. काय झालं? या कबुतरेला ईगल बनवायचंय. का? कबुतराला कबूतरच राहू द्या ना. ईगल बनवून काय करणार? अरे ईगल माझं नाव आहे. मी माणूस आहे पण कबूतर बनलोय यार. कबूतर. मग यांना वैद्य भालूंकडे घेऊन जा, कारण ते तर डॉक्टर भालूंचेच भाऊ आहेत ना. हो, हे पण योग्य आहे. इकडे या, इकडे या, सगळ्या समस्या दूर पळवा. इकडे या, 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 इकडे या. उडून जाणारे केसांवर इलाज आहे, खाजवणाऱ्या अंगावर इलाज आहे. डोक्याचा मंदपणा दूर होईल, कोणताही आजार दूर होईल. प्रत्येक गोष्टीवर जालीम उपाय आहे. बरं नाही वाटलं तर पैसे परत. इकडे या, इकडे या, इकडे या. इकडे या. हो, तिकडेच येतोय. तुम्ही पटकन या कबुतराला ईगल बनवा. इकडे ये. तुझ्या बुद्धीचं गवत काय? बिंडोक मेंढ्यांनी खाल्लंय का? उन्हाळ्याच्या सीझन मध्ये पूर आलाय का? अरे कबुतराला ईगल कसं बनवू शकतो? हो नंदू, सगळ्यांचा बंधू. पण बंधू होण्याचा इतका फायदा घेऊ नका. कबूतर ईगल कसं काय होऊ शकतं? आओ, हा ईगलच आहे. तुझ्या रिकाम्या डोक्यात भांडी ठणठण वाजतायत म्हणून माझं डोकं भणभणवायला आलाय. इलिगल प्लॉट तुम्हाला लीगल वाटतोय. हे कबूतर तुम्हाला कोणत्या अँगलने ईगल वाटतंय? सर, हा स्पाय ईगल आहे. हा स्पाय असू शकतो पण ईगल नाही असू शकत. मी माझ्या डोळ्यांच्या हेडलाईटने याच्या चेहऱ्याचा माइलस्टोन बघतो आहे. हे कबूतरच आहे. याला कबूतर बनवलंय. याला डीव्हीडीने कबूतर बनवलंय. मुळात हा माणूसच आहे. आओ, डीव्हीडी मध्ये गाणी ऐकू शकतो, फिल्म्स बघू शकतो, डान्स बघू शकतो, योगा शिकू शकतो. डीव्हीडी पाहून कुणी कबूतर कसा बनेल? आओ, अरे ती डीव्हीडी नाही, दयाराम व्यंकटेश दाभोळकर. डीव्हीडी. त्याने याला डाट मारून माणसाचा कबूतर बनवलं. ओ, तो फेमस क्रिमिनल जो सायंटिस्टही आहे. इथे या, मी काहीतरी करतो.
हे कधी अँब्युलन्स, कधी फायर ब्रिगेड, कधी पोलिसांच्या गाडीचे सायरन का वाजतात? हे सायरन वेगवेगळ्या मेटल्सचे आहेत. यांच्या बॉडीमध्ये टोमॅटो सूप सोबत झिंक, अल्युमिनियम आणि पोटॅशियम सारख्या गोष्टींचं मिश्रण टाकलेलं आहे. हो अगदी बरोबर. त्याने एक डार्ट मारला होता, त्यानंतरच मी कबूतर बनलो, नाहीतर माझी स्टाईलच वेगळी होती यार. बस आता गप्प बाईस. त्या डाळचा परिणाम संपवण्यासाठी एक चूर्ण बनवावं लागेल. याला खाऊ घालावं लागेल, थोडं हलवावं लागेल, पाय चालवावं लागेल, मग हा पुन्हा ईगल बनेल. अरे ईगल माझं नाव आहे. मला माणूस व्हायचंय आणि जितक्या लवकर शक्य असेल हे काम करा प्लीज प्लीज प्लीज. तू गेल्यानंतरच काम सुरू करू शकेन ना? तुला ठाऊक तरी आहे का यात काय काय मिसळावं लागेल ते? मला काम करू दे आणि तू इकडून जा. ओके वैद्य बालू, चूर्ण तयार झाल्यावर आम्हाला कॉल करा. नंदू तू इकडे ये. मी लिस्ट देतो, ते सामान घेऊन ये. घे कबूतर दादा, तांदूळ खा. फू फू. अरे गाढवा, सुपर ईगलला कच्चे तांदूळ खाऊ घालतोस? अरे गाढवा, आता तू कबूतर आहेस, कबूतर तांदूळच खातात. अरे यार पकवू नकोस प्लीज. नाही पकवत आहे, कच्चेच खायला देतोय. जेव्हा परत माणूस बनशील ना तेव्हा शिजवून खायला देईन. प्लीज प्लीज मला हनी जवळ एकट्याला सोडून नका जात जाऊ यार प्लीज. मी याला सहन नाही करू शकत कारण माझी स्टाईलच वेगळी आहे. याला कोणत्याही स्टाईलने सहन नाही करता येत बाबा, कळलं काय? मित्रांनो, वैद्य भालूंची काही अपडेट? वेळ लागेल. नंदू भेटला होता, म्हणत होता की चूर्ण उद्यापर्यंत तयार होईल. मला माझ्या पॉवर्स परत हवे आहेत यार. मग DVD ला कळेल की सुपर ईगल कोणत्या मातीत जन्माला आलाय ते. मला लवकर बरा करा म्हणजे मी DVD मध्ये असलेले डिटेल्स माहिती करू शकेन. असे अजून किती DVD आहेत आणि सगळ्यांची नावं DVDच काय? अरे डोक्याने पायाळू हनी, एकच DVD आहे आणि त्या DVD कडे एक DVD आहे ज्यामध्ये गुन्ह्याचा प्लॅन आहे. हो, प्रोजेक्ट छोला. उगाच त्रास करून घेताय. तो मिठाईवाला आहे ना. DVD मध्ये छोले भटुरीची रेसिपी सुद्धा असू शकते भाऊराया. नाही दादूस, एक क्रिमिनल छोल्याच्या रेसिपीसाठी ईगलची का मारामारी करेल? त्यात नक्कीच काहीतरी दुसरा प्लॅन असणार. वाव वाव वाव, बनी तू किती इंटेलिजंट आहेस. तुम्ही दोघे जत्रेत सापडलेले भाऊ तर नाही ना? सर, जत्रेत भाऊ हरवतात. हो, पण जो भाऊ हरवतो तो कुणाला तरी सापडतोच ना. लय भारी लय भारी लय भारी. काय जासूसी डोकं आहे, कळलं काय? थँक्यू यार, माझी स्टाईलच वेगळी आहे. आता थोडं काम करूया का? पण डोक्यासोबत मला माझं शरीर सुद्धा हवंय. मला शंका आहे की DVD काहीतरी मोठा प्लॅन करतोय.